जय देवी जय महिषासुर मथिनी सुरवरी ईश्वर वरदे तारक संजीव. एक महिषासुर मथिनी, महिषासुर नावाचा एक कोणीतरी एक राक्षस होऊन गेला. इथे जमलेल्या प्रत्येकाचा तो आहे. जेवढे राक्षसांची नावं आहेत तेवढी सगळी आतमध्ये सूक्ष्म रूपाने इथे जमलेल्या प्रत्येकाचाच आहे. पण तो महिषासुर मेला की आपल्याला काय वाटतं? बरं वाटतं. आतला तसाच राहिला तर हरकत नाही. आतला जो आहे तो आतला जो मेला तर ती खरी महिषासुर मर्दिनी आहे. आत किती आहेत? पुष्कळ राक्षस हात आहेत. पुन्हा आपलं राक्षस म्हणजे ते काय अकराळ विकराळ तोंड असलेले वगैरे वगैरे ते त्यांचं त्यांनी मर्दन केलं. ते कथा तयार झाली, त्या कथेचं दृश्य तयार झालं. ते दृश्य नाट्यमय रीतीने समोर मांडलं की आपलं काय होतं? हा, महिषासूर गेला बाहेरचा. आता आतलाच आहे. काम यश, क्रोध यश, रजोगुण, समुद्भवा असे सगळेच्या सगळे आतले जे असुर आहेत त्या असुरांचं मर्दन करण्याचं काम ती करते. अशी तिच्याकडे प्रार्थना करायची. तिच्या प्रार्थने मरतील का आपल्या विचाराने मरतील? त्यांच्या मर्दनाची सामुग्री तिने पुन्हा आम्हालाच दिली. आता रजोगुण असेल, रजोगुणाचे हे सगळे परिणाम आहेत. काम यश, क्रोध यश, रजोगुण समुद्भवा. म्हणून काम आणि क्रोध हे दोन राक्षस जर रजोगुणाचे असतील, रजोगुण घालवायचं काम कुणी करायचं? रजोगुण घालवायचं काम मीच करायचं. म्हणजे कसं करायचं? रजोगुणाचा आहार थांबवायचा, विचार थांबवायचा, संगत थांबवायची, दृश्य थांबवायची, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी करायच्या. हे कोणी सांगितलं? पुन्हा असं केलं म्हणजे असं होईल, कोणी सांगितलं? तिथे तर मजा आहे सगळी. तिची ती साधनं जी आहेत ती तिनेच शास्त्रात सांगून ठेवून. म्हणून राक्षसांच्या निर्मूलनाची सामुग्री तिचीच आहे. ते असं तुम्ही केलं तर हे राक्षस जातील. म्हणजे जबाबदारी कोणावर? सांगायचं काम तिचं, करायचं काम आपलं. अशी वाटणीच आहे ती. आणि अशी वाटणी जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत देवावरी भार घालून या, गुरुवरी भार घालून या. फार सोपा असतो. दर गुरुपौर्णिमेला आम्ही तुम्हाला पाकिट देतो, 4 फळं देतो आणि ह्या मोबदल्यात तुम्हाला एवढं करायला काय हरकत आहे, अशा तऱ्हेच्या कल्पना त्यात नाही देत. म्हणून जी सामुग्री आहे ती सामुग्री वापरायची. सामुग्री तिने दिली ही तिची कृपा आहे. सर्वात मोठी कृपा असेल तर तिच्यातून पलीकडे जाण्याची, तिचं जे अधिष्ठान आहे तिथपर्यंत जाण्याची सामुग्री तिने आम्हाला दिली, ही सर्वात मोठी तिची कृपा आहे. आणि ही कृपा लक्षात आली तर बरोबर घडी बसली, आणि ही कृपा नाही लक्षात आली तर आहे त्याच्यावर चक्र सोडलं आणि तो राक्षस बाहेरचा गेला.